मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी. PCT's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. माऊली नमस्कार. मी माधुरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतेय निर्गुणाचे भेटी या आपल्या वारी विशेष कार्यक्रमात. आपण ऐकत आहात PCT's इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आपण आतापर्यंत अनेक संतांचं चरित्र ऐकलं, त्यांच्या आयुष्यामधल्या काही कथा ऐकल्या. प्रत्येक संताचं आयुष्य हे समाजासाठी आदर्श असं ठरलेलं आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीप्रमाणे त्यांची आयुष्य सोपी कधीच नव्हती. पण बघा ना, सरते शेवटी या सर्व संतांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे त्यामधून आपली आत्ता सुरळीत चालणारी आयुष्य किंवा सुरळीत वाटणारी आयुष्य खऱ्या सुखाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त व्हावीत, यासाठीच वारीसारखा एक सुंदर असा संस्कार या सर्व संतांनी आपल्याला घालून दिलाय. का बरं पाळायचा हा संस्कार, काय मिळतं हा संस्कार पाळल्यामुळे, याचं उत्तर आपल्याला वारीची अनुभूती घेतल्यानंतरच मिळतं. वारीतला माझ्या पदरी आलेला अनुभव तुमच्या पदरी नुसता सांगून देऊन तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही, त्याचा अनुभव येत नाही. एक तरी ओवी अनुभवावी असं आपण ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतो, तसंच एक तरी वारी अनुभवावी, त्यानंतरच त्या वारीमधली मेख आपल्याला कळते. निर्गुणाचे भेटीच्या आजच्या भागामध्ये आज अशीच एक कथा तुम्हाला सांगणार आहे, जी लिहिलेली आहे विशाल शिंदे यांनी, आणि या कथेचं शीर्षक आहे शोध. काय सापडतंय या कथेमधून हे प्रत्येकाचं प्रत्येकाने ठरवायचंय. कथा फार सुरेख आहे, ऐकूया. शोध. वारीच्या प्रचंड गर्दीत रस्त्याच्या कडेला एका दगडावर 3-4 वर्षांचा एक लहान मुलगा एकटाच बसला होता. रंगाने गोरा असणारा त्याचा चेहरा उन्हाने पुरता काळवंडला होता. सोनेरी दिसणारे केस विस्कटले होते. पाय चिखलानं माखलेले, शर्टाच्या 2 गुंड्या तुटलेल्या होत्या. नाकातून शेंबूड चाललेला आणि घारे डोळे पाणावलेले होते. हातात बिस्किटांचा अर्धवट पुडा होता. एखादं बिस्किट खायचा आणि पुन्हा हुंदका द्यायचा. त्याचे डोळे सतत कुणाचा तरी शोध घेत होते. चेहऱ्यावर भीती होती, गोंधळ, एकाकीपणा, ह्या सगळ्याचीच छटा होती. त्याच्या सोबत कुणीच नव्हतं. बहुतेक वारीच्या गर्दीत तो हरवला असावा. एखाद्या फेरीवाल्याचा मुलगा रडत बसलाय असंच वाटत होतं, आणि त्यामुळे असतीलच आई वडील जवळपास त्याच्या, असं वाटून कुणीच त्याची फारशी चौकशी करत नव्हतं. तो दुर्लक्षित होता. त्याचवेळी डेव्हिड आणि ॲना हे परदेशी दाम्पत्य वारीत आलेलं होतं. वारीतले वेगवेगळे फोटो ते आवडीने काढत होते, आणि त्यांच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये अचानक हा मुलगा आला. त्याच्या निरागस रडक्या चेहऱ्याने त्यांना अस्वस्थ केलं. त्यांनी लगेच त्याच्याशी तोडक्या मोडक्या मराठीत हातवारे करत संवाद साधला. तुझा नेमकं काय? व्हॉट झाला? तुझा मदर कुठे कुठे? मुलाने रडतच नाव सांगितलं. नामदेव, माई, दादा. अधूनमधून रडत रडत त्याने त्याचं नाव सांगितलं आणि माई दादांना हाक सुद्धा मारली. डेव्हिड आणि ॲनाने अख्खा दिवस
त्या मुलाच्या आईवडिलांचा शोध घेतला. वारकरी सुद्धा त्यांना मदत करते झाले. पण असंख्य वारकऱ्यांची गर्दी, भजनं, घोषवाक्य, टाळ, मृदुंग, गजर यांच्या आवाजामध्ये कुणालाच काही कळत नव्हतं. शेवटी मग त्यांनी त्याला स्थानिक पोलीस चौकीत नेलं. त्याच्या या अश्रूंमागे एक गुंतागुंतीची कहाणी असावी असा अंदाज त्या परदेशी दाम्पत्याला आला. नाही म्हणजे आईवडिलांनीच याला वारीत सोडून दिलं असेल का? की गर्दीत चुकून हरवला असेल तो? किंवा कुठला अपघात किंवा काही दुर्दैवी घटना? असे अनेक विचार त्यांच्या मनात रेंगाळत होते. त्यांना खरं तर पुढे वारीमधले फोटो काढण्यासाठी निघावं लागणार होतं. त्यामुळे मनात कमालीची अस्वस्थता घेऊन त्यांनी त्या मुलाला स्थानिक पोलीस चौकीत सुपूर्द केलं आणि पुढे वारीसोबत निघाले. ती वारी पूर्ण झाली. पण डेव्हिड आणि ॲनाच्या डोळ्यात त्या लहान मुलाचा चेहरा असा बसला होता की तो विसरताच येईना. त्या नामदेवाच्या काळजीने ते परत त्या पोलीस चौकीवर आले. पण तिथे त्यांना समजलं की त्याला एका अनाथाश्रमात पाठवलंय. कारण कुठलाच ठोस तपशील त्याच्याजवळ नव्हता. त्याला त्याचं पूर्ण नावही माहीत नव्हतं, पत्ता सांगता येत नव्हता. देशभरातून अनेक वारकरी वारीला येतात. आता नेमका तो कुठला हे कसं बरं सांगता येणार? आणि म्हणून त्याला काही दिवसातच अनाथ ठरवलं गेलं होतं. हे सगळं पाहून डेव्हिड आणि ॲनाचं मन हेलावलं आणि त्यांनी तातडीने काही महिन्यातच सगळ्या शासकीय प्रक्रिया, कायदेशीर अटी पूर्ण करून नामदेवाला दत्तक घेतलं आणि नामदेवाचा झाला नॅथन. भारतीय नामदेवाचं परदेशी नॅथन म्हणून नवं आयुष्य सुरू झालं. अमेरिकेमधल्या एका शांत उपनगरामध्ये संगीताने भरलेल्या वातावरणामध्ये नॅथन मोठा होत होता. शाळेत हुशार होता आणि पियानो वाजवण्यात पटाईत. त्याला डेव्हिड आणि ॲनानं खूप लाडात वाढवलं. हवं नको सगळं काही दिलं त्याला. विशेष म्हणजे नॅथनला त्याच्या मातृभाषेचा विसर पडू नये म्हणून जवळच राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाच्या मदतीने त्याला तोडकं मोडकं मराठी सुद्धा शिकवलं. सगळं काही होतं नॅथनकडे आता. पण त्या सगळं काही असण्याबरोबर त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात पोकळी सुद्धा होती. अमेरिकेत नॅथन मोठा होत होता. पण कधी संध्याकाळी पियानोच्या सुरांमध्ये त्याला नेहमी असा भास होत असे किंवा स्वप्नात एक धूसर चेहरा, एक कोवळा स्पर्श जाणवत असे. त्या आठवणींसोबत एक पुसट आवाज सुद्धा येत राही. मुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बऱ्याचदा त्याच्या मनाची चलबिचल व्हायची. काहीतरी अर्ध राहिल्यासारखं आहे बरं. खूप जवळचं काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं त्याला. हे असे भास, ही अशी स्वप्न वारंवार का बरं पडत असावीत याचा उलगडा होत नसे. त्याच्या डेव्हिड आणि ॲनाने म्हणजेच त्याच्या मॉम आणि डॅडने प्रेमापोटी त्याच्या बालपणीच्या कडू आठवणी त्याच्यासमोर कधी चर्चिल्या नाहीत. त्यालाही फारसं त्याबद्दल काही सांगितलं नाही. आपला जन्म भारतात झालेला आहे, महाराष्ट्रात झालेला आहे, आपली मातृभाषा मराठी आहे. आपण आपल्या आई वडिलांना माई दादा म्हणायचो. आपलं नाव नामदेव, ही एवढीच पक्की माहिती त्याच्याकडे होती. दिवस पुढे पुढे जात होते. आपले जन्म देणारे आई वडील कोण असतील? त्यांनी का सोडून दिलं असेल मला? ते अजूनही माझा शोध घेत असतील का? ते जिवंत असतील का? असे अनेक प्रश्न नॅथनला नेहमी सतावत असत. पण नियतीने योग असा जुळवून आणला की जवळपास 20-25 वर्षांनंतर नॅथन काही दिवसांसाठी भारतामध्ये परतला. आयटी तज्ज्ञ म्हणून तो हिंजवडी इथल्या आयटी पार्कमध्ये नियमितपणे ये जा करू लागला. हा नॅथन
पोलिसांनी काढलेला त्याचा बालपणीचा फोटो कायम पॉकेटमध्ये ठेवत असे आणि हातात लहानपणीची शेवटची आठवण असणारी लाकडी मण्यांची माळ सुद्धा घालत असे. असाच एका सकाळी कारमधून रंगाने गोरा असणारा, सोनेरी केसांचा, डोळ्यांनी घारा असणारा, थोडासा परदेशी तर थोडासा भारतीय सुद्धा वाटणारा नॅथन ऑफिसला जात होता आणि त्याच्या नजरेला हाती भगवी पताका घेऊन टाळ चिपळ्यांच्या तालावर चालणारे काही वारकरी पडले. त्यांच्याबरोबर एक माऊली चालली होती आणि तिच्या कमरेवर तिचं लहानसं बाळ सुद्धा होतं. तिला पाहिलं आणि नॅथन क्षणभर तिथेच थांबला. अचानकच झर्रकन त्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. हेच ते दृश्य आणि हेच ते वातावरण, हेच ते डोळे पाणावलेले, शोध घेणारे. त्याला एकाएकी जाणवलं की आपणही या अशाच वारीमध्ये हरवलो होतो. बालपणीचं स्वप्न सदृश धूसर चित्र आता स्पष्ट व्हायला लागलं आणि त्या रात्री झोपेच्या आधी त्याने स्वतःशीच एक निर्णय घेतला. ठरलं, आपणही वारीला जायचं. माझं मूळ जर कुठे असेल तर ते या वारीमध्येच. बस, वारीत जायचं, माईदादांचा शोध घ्यायचा, नक्कीच घ्यायचा. दुसऱ्या दिवशी नॅथन आळंदीला पोहोचला. वारकऱ्यांमध्ये सामील झाला. संगीताची आवड होतीच, त्यामुळे आनंदाने त्याने टाळ हाती घेतले. कसं आहे, जरी तो अमेरिकेत वाढलेला होता तरी मूळ आत्मा मात्र भारतीयच होता. असा मनाने भारतीयच असणारा नॅथन वारीसोबत चालू लागला आणि या वारीमध्ये त्याचं हरवलेलं बालपण शोधू लागला. भेट झाली तर आनंद आणि नाही झाली तर किमान या रोज येणाऱ्या जाणाऱ्या स्वप्नांचा उलगडा तरी होऊन जाईल. दुसऱ्याच दिवशी नॅथन आळंदीमध्ये दाखल झाला होता, पण वारीमधली प्रचंड गर्दी पाहून तो भांबावला सुद्धा होता. इतक्या या प्रचंड गर्दीमध्ये शोध घ्यायचा तरी कसा? एकतर मराठी भाषा थोडी थोडकी त्याला येत होती, पण त्याचे उच्चार मात्र परदेशी होते. त्याच्याकडे होता फक्त लहानपणीचा फोटो, एवढाच काय तो पुरावा. पण मनात शोध घेण्याची भावना मात्र तीव्र होती. एका दिंडीत नॅथन सहभागी झाला आणि नॅथनचा पुन्हा नामदेव होण्याकडचा परतीचा प्रवासही सुरू झाला. कुठलंही औपचारिक आमंत्रण नाही ना कुठलं निमंत्रण. तरीही महाराष्ट्रामधले तमाम वारकरी विठू माऊलीच्या ओढीने पंढरपूरच्या वारीला येतात, ही ओढ अंतःकरणातून असते. असंच काहीचं आमंत्रण नसलेलं पण अंतःकरणात उमटलेलं निमंत्रण नॅथनला सुद्धा मिळालं असेल. त्याच्यासाठी ही वारी नव्हतीच, तर स्वतःच्याच मुळाचा शोध घेण्यासाठी नियतीने दिलेलं आमंत्रण होतं. आनंदाने नॅथन वारीमध्ये चालत होता. आळंदीवरून निघालेली ज्ञानदेवांची पालखी विठ्ठल नामाचा जयघोष करत पुण्यात दाखल झाली. अन्नदान करणारे भरपूर लोक आजूबाजूला होते. रस्त्याच्या दुतर्फा माणसंच माणसं. आणि नॅथन एका बाजूला बसून दिंड्या पाहत होता. एकाएकी गर्दी दुप्पट व्हायला लागली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम करत एका बाजूने संत तुकाराम महाराजांची पालखी आणि दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, दोघींची भेट झाली. हे दृश्य, तो सोहळा पाहून नॅथन अगदी भारावून गेला. जणू काही ज्ञान आणि भक्ती एकमेकांना मिठी घालतायत. तशीच ही भेट, अशीच भेट माईदादांची सुद्धा होईल का? एकाएकी त्याला हुरूप वाटला. पण दुसऱ्याच क्षणी त्याला ऐकायला मिळालं की पालख्यांची ही भेट आता तात्पुरती होते आणि पुन्हा दोन्ही पालख्या दोन वेगवेगळ्या मार्गांनी पुढे निघतात. नॅथन थोडा नाराज झाला. पुन्हा तो ज्ञानदेवांच्या वारीसोबत चालू लागला. पालखी बापदेव घाटातून सासवडला निघाली होती. भगवी पताका वारकऱ्यांच्या तालावर नाचत होती. टाळांचा, मृदुंगांचा आवाज गगनात मावत नव्हता. अख्खा घाट वारकऱ्यांनी भरून गेला होता. पावसाचा हलकासा शिडकावा झाला आणि नॅथन वारीसोबत माईदादांचा शोध घेत चालत राहिला. पुढे एक वेगळाच उत्सव नॅथनच्या नजरेला पडला. सासवडवरून येणारी संत सोपानदेवांची पालखी, ही सुद्धा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला येऊन भेटली.
सगळीकडे छान सुंदर सजावट केलेली, फुलं, पताका, ढोल ताशांचा आवाज, उत्साहात असणारे वारकरी. सोपानदेव म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं धाकटं भाऊ, असं कोणीतरी नाथनला तिथे सांगितलं. क्षणभरात दोन्ही पालख्या समोरासमोर आल्या आणि ज्ञानोबा तुकाराम सोपानदेव माऊली, ज्ञानोबा तुकाराम सोपानदेव माऊली अशा गजराने आकाश अगदी दुमदुमून गेलं. तर कोणी कुठे म्हणत होतं, माझा माऊली ज्ञानोबा तोची गुरु माझा, त्याची पावन ही वाणी ती माझी आराधना. नॅथनच्या डोळ्यात पाणी आलं. टाळांच्या गजरात नॅथनच्या मनामध्ये एक विचार सुद्धा घुमून गेला, आता तर बंधू बंधू सुद्धा भेटले, असेच माझे माईदादा सुद्धा मला भेटतील. परदेशात वाढला होता नॅथन, पण तरी त्याला उमगत होतं की आता झालेली भेट फक्त 2 संतांची भेट नाही, 2 भावांची भेट नाही, तर भेट कशाची? आशेची, प्रेमाची आणि एका हरवलेल्या नात्याची सुद्धा. ही पालखीच शोधाची आहे असं वाटायला लागलं त्याला. भावना समजण्यासाठी कुठल्याही भाषेची गरज नसते असं म्हणतात ना. वारी तशीच पुढे चालत होती आणि नाथनच्या मनात एक विश्वास सुद्धा निर्माण होत होता की माझा हा प्रवास व्यर्थ जाणार नाही. एक दिवस मला सुद्धा हरवलेलं सगळं गवसेल आणि मी पूर्ण होईन. सासवड पार करून वारी आपली जेजुरीच्या पायथ्याशी पोहोचली. नाथन पहिल्यांदाच एवढा मोठा उत्सव पाहत होता. येळकोट येळकोट, जय मल्हारचा जोरदार गजर झाला आणि एकाच क्षणात पिवळ्या भंडाऱ्याची उधळण आकाशामध्ये झाली. निळ्या आकाशामध्ये पिवळा रंग भरला गेला, जणू सोनेरी आकाशात मल्हार प्रगट झाला. पालखीचा मुक्काम जेजुरीमध्ये झाला आणि दुसऱ्या दिवशी वारी पुन्हा एकदा टाळ, मृदुंग, अभंग, भगवे झेंडे आणि हजारो भक्तांच्या लईमध्ये पुढे वाल्ह्याला निघाली. वारी वाल्हे इथे पठारावर पोहोचली आणि नाथन थबकला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आठवणींच्या पाऊलवाटा जाग्या झाल्या आणि त्याला आठवलं, हेच ते वातावरण, इथेच 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 मी हरवलेलो आणि आता इथेच मी स्वतःला सापडणार. नाथन वेडापिसा झाला आणि कुणीही वयस्कर दाम्पत्य दिसलं की त्यांना विचारायला लागला, अहो 25 वर्षांपूर्वी कुणाचं मूल हरवलं कुठं का? हा फोटो बघा, याला ओळखतं का तुम्ही? हा असा शोध म्हणजे चक्क वेडेपणा होता. त्याला कळत होतं सागरात मोती शोधण्यासारखं होतं ते. आता तो फॉरेनर म्हणून कुणी त्याच्यासोबत फोटो काढत होतं, कुणी त्याला माहिती विचारत होतं, तर कुणी नुसतंच म्हणत होतं सापडतील सापडतील. काही लहान वारकरी त्याच्यावर हसत देखील होते. पण नॅथनला ठोस उत्तर काही मिळत नव्हतं. पण नॅथनही असा बिलंदर थांबतच नव्हता. पावसात चिंब होत होता, प्रत्येक दिंडीत डोकावत होता आणि विचारत होता, कुणाला आठवतंय का? एक छोटं मूल नामदेव नावाचं 25 वर्षापूर्वी हरवलं होतं. तुम्हाला 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 शेवटी जवळच असणाऱ्या पोलीस चौकीत तो गेला आणि तिथे त्याने विचारलं आणि योगायोग असा की त्या पोलीस चौकीत 25 वर्षांपूर्वी झालेली तक्रार त्याला मिळाली. त्याचा लहानपणीचा फोटो सुद्धा मिळाला. त्याचं मन गहिवरलं, डोळे भरून आले. माईदादा आता नक्की भेटतील असा विश्वास त्याला वाटायला लागला. या मिळालेल्या धाग्याने तो लगेच अनाथाश्रमात सुद्धा गेला. पण तिथे समजलं की मागील 25 वर्षात कुणीही त्याच्या शोधात इथपर्यंत आलेलं नाही. तेव्हा मात्र नॅथन कमालीचा निराश झाला. फोन करून त्याने डेव्हिड आणि ॲनाला ही सगळी हकीकत सांगितली. त्याचं मन निराशेने अगदी ढवळून निघालं. पण तरीही माघारी न जाता पुन्हा वारीतच शोध घेण्याचा विचार त्याने पक्का केला आणि वारकऱ्यांसोबतचा पुढचा टप्पा त्याने ठरवला. नीरा नदी आणि शाही स्नान. वाल्हे मागे पडलं आणि पालखी नीरा नदीच्या तीरावर पोहोचली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना विधीपूर्वक शाही स्नान घालण्यात आलं. हजारो वारकरी नीरामाईच्या पाण्यामध्ये आनंदाने डुबकी घेत होते. नीरा नदी काठी वाळत घातलेल्या कपड्यांनी काठ कसा अगदी रंगीबेरंगी फुलून गेला होता.
सगळे वारकरी आनंदात होते. पण या आनंदी गर्दीमध्ये नॅथन मात्र एकटाच गडद काळोख पसरलेल्या मनाने नदीकाठी बसलेला होता. माईदादांच्या विचाराने, ते भेटतील का या शंकेने तो त्रस्त होत होता. वारी काही थांबत नव्हती. ती आपली स्नान करून पुढे लोणंदच्या दिशेने निघाली. आणि नॅथनही निराश मनाने का होईना, पण भेट होईल ही वेडी आशा बाळगून पुन्हा वारीसोबत चालायला लागला. लोणंदजवळ चांदोबाच्या लिंब इथे पारंपरिक घोड्याचं पहिलं उभं रिंगण सुरू होतं. पालखीचा घोडा धावत धावत भक्तीच्या उत्सवामध्ये रंगून जात असतो. रिंगणामध्ये टाळ मृदुंग दिंड्यांच्या गजराने सगळं वातावरण भारावलेलं असतं. नॅथन प्रथमच हे दृश्य बघत होता आणि अगदी थक्क झाला होता. त्या घोड्यामध्ये त्याला तो दिसला. आपलं मन सुद्धा या घोड्याप्रमाणे शोध घेत वेगाने धावतंय. पण कुठे धावतंय? अचानकच त्याच्या अंतर्मनातच कोणीतरी त्याला साद घालतंय असा भास त्याला व्हायला लागला. पालखी पुढे निघाली. पुढे लोणंद मुक्काम गाठल्यानंतर वातावरणामध्ये जे चैतन्य भरलेलं होतं, आहा हा हा हा, कीर्तन अगदी रंगात आलेलं. टाळ मृदुंगाच्या तालामध्ये भारलेल्या वातावरणात कीर्तनकार भावपूर्ण स्वरात म्हणतायत, आई मज हरपली माय माघारी ये, आई मज हरपली माय माघारी ये. हा अभंग संत नामदेवांनी त्यांच्या लहानपणी लिहिलेला आहे बरं का. लहान असताना जेव्हा आईपासून ते दूर झाले तेव्हा त्यांनी आपल्या आईला हाक मारत हा अभंग रचला होता. या कीर्तनकारांना नॅथनने त्याची गोष्ट सांगितली आणि आजचं कीर्तन खासच रंगलं. कीर्तनकारांनी अगदी जाहीरपणे सांगितलं, या विठू माऊलीच्या नगरीमध्ये आज एक नवयुगातला नामदेव आलेला आहे बघा. हा याचं नाव नॅथन जरी असलं तरी याचं मूळ नाव आहे नामदेव. नाम आणि देव या दोन शब्द संगमांच्या प्रमाणे ज्या नामदेवानं विठोबाला आपल्या घरी आणलं, आज तसंच काहीसं या नव्या नामदेवासाठी घडावं माऊली. हा नाम्या त्याच्या विठ्ठलाला, त्याच्या माईदादांना शोधायला या वारीमध्ये आलाय. आपण सगळेच जण या प्रसंगी विठ्ठलाचरणी प्रार्थना करू की या नामदेवाला त्याचे मायबाप लवकरात लवकर भेटो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नाथनला सुद्धा बरं वाटलं. अवघे वारकरी आपल्या आई वडिलांना शोधायला मदत करतायत हे बघून तो सुखावला. पुढे विठ्ठल भेटीच्या ओढीने ही वारी तरडगावी मार्गी फलटण इथे आली. रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी सजावट होतीच. फुलांची तोरणं, पताका, ढोल ताशांचा नाद. वारीमधला फलटण मुक्काम हा एक महत्वाचा आणि भावनिक टप्पा मानला जातो. इथे वारकऱ्यांसाठी थोडासा निवांत वेळ असतो. वारीचा प्रवास जसजसा पुढे सरकतो, विठ्ठल भेट होणार म्हणून आसुसलेल्या वारकऱ्यांची भावनिक उंची वाढत जाते. आणि फलटण हे ठिकाण प्रवासामधलं शांत ठिकाण जरी असलं तरी एक ऊर्जा साठवणारा टप्पा तो ठरतो. फलटणला पोहोचल्यावर नाथनच्या सुद्धा लक्षात येतं की आपल्याला थोडी विश्रांतीची गरज आहे आणि तो एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागतो. रात्री कीर्तन रंगात येतं. अभंगाचा गजर होऊ लागतो. आता तरी पाहे नेत्री विठ्ठल उभा कटी कमठ्यावर, ते मुख पाहे सदा मना ठाव लागे अंतःकरणा. या गजरामध्ये, या अभंगामध्ये नाथन स्वतःला हरवतो. त्याला वाटतं हे केवळच संतांचं नामस्मरण नाहीये, हा नुसताच गजर नाहीये, तर स्वतःच्या हरवलेल्या अस्तित्वाचा शोध इथे प्रत्येक जण घेतोय. ते मुख पाहे सदा मना हे त्याचंही अंतर्मन बोलतंय, पण तो विठ्ठलाला नाही शोधत आहे वारीमध्ये, तो माईदादांना शोधतोय. 2 दिवस वारी थांबलीये, पण नाथनसाठी हा थांबा नाहीये, तर पुढच्या शोधासाठीचा एक नवा अध्याय आहे.
फलटणमध्ये तर तो ठरवतो की आता मागे फिरणं नाहीच. आता पंढरपूर गाठायचं. जिथे विठ्ठल आहे तिथे असेल माझं उत्तर. माई दादांच्या शोधाने सुरू झालेला प्रवास. या प्रवासामध्ये आता कुठे नॅथनला विठ्ठलाची आठवण होते. पुढे बरड हे पुणे सोलापूर मार्गावरला एक दुर्गम भाग असलेलं ठिकाण बरं का, पण वारी मार्गामुळे प्रसिद्ध असलेलं. नॅथन सुद्धा पालखीसोबत बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भेंडी, शेगाव मार्गे वाखरी इथे मुक्कामी पोहोचतो. आणि वाखरी गाठल्यानंतर तर काय सांगता माऊली, वातावरणामध्ये चैतन्याची काही कमीच नाही. एक तुकोबांची आणि दुसरी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुन्हा एकदा एकत्र येणार, ही दुसरी भेट. आणि मग या पालखीसोबत अजूनही संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, इकडून मुक्ताई, तिथून जनाबाई, इथून नामदेव, संत एकनाथ, चोखामेळा, कोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सगळ्यांच्या पालख्या एकत्रित होणार, गाठी भेटी होणार. अवघा अवघा आनंदाचा सोहळा. दुसऱ्या दिवशी वारीतलं महत्वाचं गोल रिंगण आणि त्यानंतर वारकऱ्यांच्या उडीचा कार्यक्रम. गोल रिंगण म्हणजे भक्तीचं वर्तुळ आणि उडी म्हणजे श्रद्धेची झेप, जी वारकऱ्यांना पंढरीच्या विठोबापर्यंत घेऊन जाते. वारकऱ्यांचा जयघोष, टाळ, मृदुंग, अबीर, गुलाल, संपूर्ण परिसर जणू प्रेम, भक्ती आणि संतांच्या भेटी घडल्याच्या आनंदामध्ये न्हाऊन निघाला होता. वारकऱ्यांचा महापूर पाहिला नॅथनने इथे. संत परंपरेचा, भक्तीचा आणि वारकरी एकतेचा सोहळा नॅथनने अनुभवला आणि या संगम सोहळ्याच्या मुक्कामाचा नकळत तो साक्षीदार झाला. त्याच्या मनामधून मूळ विचार अजूनही गेलेला नव्हता. हे संत वारंवार भेटतात, मग माझ्याही आयुष्यामध्ये असेल का असा एखादा संगम? होईल माईदादांची भेट? एका मोठ्या पटांगणामध्ये सगळ्या दिंड्या थांबलेल्या होत्या. काही ठिकाणी भजनं सुरू होती, काही ठिकाणी हरिपाठ, तर कुणी वारकरी झोपले होते. नॅथन अजूनही प्रत्येक तंबूत डोकावत होता. कुणी नामदेव नावाचं मूल हरवलं होतं का हो तुमचं? चेहरा आठवतो का तुम्हाला? 25 वर्षापूर्वी 25. कुणी नकार देत होतं, कुणी म्हणत होतं हार, तेव्हा मी लई लहान होतो. तर कुणी त्याला आश्वासन देत होतं, अरे लेकरा मोर जा, तू चालत राह, नक्की सापडतील रे तुला, नक्की सापडतील. ह्या मुक्कामात नॅथनला वारीचं खरं रूप समजलं. ही केवळ चालणारी यात्रा नाही, तर श्रद्धेच्या धाग्यांनी जोडलेली माणसांची साखळी आहे. त्याला समजलं वारी म्हणजे शोध, वारी म्हणजे धैर्य, वारी म्हणजे प्रत्येकाच्याच हरवलेल्या आवाजाचा मागोवा. रात्री कीर्तन रंगलं. मृदुंगाच्या तालामध्ये सगळे वारकरी मग्न झाले. आणि या सगळ्या गर्दीमध्ये जवळच जरा दमलेला पण चेहऱ्यावर विलक्षण शांती असणारा, अनुभवांच्या सुरकुत्या असणारा, मस्तकी गुलाबी फेटा बांधलेला एक वयस्कर वारकरी मंदिराच्या भिंतीला पाठ टेकून बसलेला नॅथनला दिसला. शोध घेता घेता नॅथन त्याच्याजवळ गेला आणि स्वतःच्या बालपणीचा फोटो पाकिटातून काढून त्याने त्या वारकऱ्याला विचारलं, मला माफ करा, मी तुम्हाला काहीतरी विचित्र विचारतोय. हा बघा, हा माझ्या लहानपणीचा फोटो आहे. मी कुठेतरी ह्या वारीतच हरवलो होतो, म्हणजे 25 वर्षापूर्वी बरं का. काही आठवत नाही हो. तुम्हाला काही आठवतो का हो माझा चेहरा? ओळखता का हो मला? मी माझ्या आईला शोधतोय. इथे असेल ना कुणीतरी असेल जो माझा शोध घेत असेल. नाही, मला ओळखेल मी असं सतत वाटतंय मला. लहानपणी माझ्या आईची आणि माझी ताटातूट झालीये. ती मला हरवून बसलीये आणि मी तिला शोधतोय. वृद्ध वारकऱ्याने फोटोकडे पाहिलं, थोडा वेळ थांबला आणि हसत मुखाने हळू आवाजात ते म्हणाले, हार, मी पण माझ्या माऊलीला भेटायला आलोय. नॅथन गोंधळून विचारतो, तुमची माऊली? वारकरी म्हणतो,
हय, माझी माऊली, माझा विठोबा. हार, इथं वारीमध्ये येणारा प्रत्येक वारकरी विठू माऊलीलाच भेटायला येतोय. आणि गंमत माहितीये का तुला? अरे वारीत येणारा प्रत्येक जण माऊलीच असतोय की. काहीतरी हरवलेलं असतंय बघ आपल्याकडून. समधी जण दर चालाला इथं काही ना काहीतरी शोधायलाच येतात बघ. पण खरं आपल्याला सापडतं कवा? जेव्हा आपण स्वतःला शोधतो. हाय का नाही? नाथांच्या डोळ्यात पाणी येतं. वृद्ध वारकरी नाथांच्या पाठीवर हात थोपटत म्हणतो, हे बघ, विठ्ठलाच्या मनात असल तर भेटल तुला तुझी माऊली. उगा का आता तू 6 समुद्रा पलीकडून वारीत आलाय? अजून बी फोटो जपून ठेवलायस म्हणलास म्हणजे नातं तुटलेलं नाही. तुझी नाळ जोडलेली आहे बाळा. नग काळजी करू, होईल समद ठीक. तू चालत राह आपला. रात्र सरली आणि नव्या आशेचा दिवस उगवला. पुढे वाखरी ते पंढरपूर या अंतिम टप्प्याचा प्रवास चालू झाला. आणि पंढरपूरच्या वेशीवर अखेर नाथन येऊन पोहोचला. त्याच्या मनामध्ये अजूनही निराशा बरं का, अपेक्षा सुद्धा आणि असंख्य प्रश्नांची गुंफण सुद्धा. चंद्रभागेच्या शांत विस्तृत पाण्यात त्याने डुबकी घेतली. जणू स्वतःला शोधायचा एक प्रयत्नच तो करत होता. अजूनही त्याच्या कानामध्ये वारकऱ्याचा तो शब्द मात्र घुमतोय. विठू माऊली तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तुझा शोध पूर्ण होईल. कुंडलिकावर दे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नाथनने मंदिरामध्ये प्रवेश केला. समोर उभी असलेली गडद कृष्णवर्णी, हात कमरेवर ठेवलेली, जणू आपल्या प्रत्येक भक्ताच्या प्रतीक्षेत डोळ्यात विलक्षण शांतता, प्रेम असणारी विठू माऊलीची मूर्ती त्याला दिसली. ती नुसती भक्तांकडे पाहत नाहीये, तर ती त्यांच्या आत्म्याशी संवाद साधतीये. नाथनने त्या माऊलीकडे पाहिलं आणि स्तब्ध झाला तो. तिच्या डोळ्यांमध्ये पाहताना मग त्याला जाणवलं की ही नजर शोधतीये मला. ही माऊली शोधतीये मला. ही माई शोधतीये मला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ वाहायला लागला. त्या विठू माऊलीकडे फक्त पाहत राहिला नाही तो तिच्यामध्ये विलीन झाला. जणू एक हरवलेलं लेकरू आपल्या मुळाशी पुन्हा जुळलं. त्या वारीमध्ये अर्धवट राहिलेली भेट, त्या वारीमध्ये हरवलेला नामदेव आज पुन्हा सापडला. शोध पूर्ण झाला. नाथनचा पुन्हा एकदा नामदेव झाला. प्रत्येक वारकरी नेहमीच वारीमध्ये काहीतरी शोधायला येतो, पण कुठलाच वारकरी कधी निराश मनाने परत जात नाही. तो पुन्हा पुन्हा नव्या आशेने वर्षभर पुढच्याही वारीची वाट पाहत राहतो, काही नवं शोधण्यासाठी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आ